हा प्रकल्प झाल्यापासून अतिशय शुद्ध पाणी त्याला मिळतंय, जे नदीपेक्षा पण त्याची क्वालिटी चांगली म्हणता येईल। आमच्या जवळपास सीझन मधले 25 ते 30 लाख रुपयाचे जे शासनाचे रॉ वॉटरचे जे बिल होती ती कमी झाली असा अनुभव आहे। नमस्कार, मी डॉक्टर एकनाथ आल्हाट, मिटकॉन इंडिया यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना या कारखान्यावर आलेलो आहे। या कारखान्याचे पर्यावरण अधिकारी सागर पाटील साहेब आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सागर पाटील साहेबांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर या कारखान्याला गेल्या 5 वर्षात 2 वेळा उत्कृष्ट पर्यावरण संवर्धन हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। या कारखान्यांना मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड ही कंपनी स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो ट्रीटमेंट प्लांट आणि कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट या दोन्ही प्लांट करता देखभाल, दुरुस्ती आणि कन्सल्टन्सी सल्लागार अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय। ही सर्व्हिस आणि या प्लांट संदर्भात माहिती आपण पाटील साहेबांच्याकडून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपलं उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हे हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन। महाराष्ट्रातील पहिला स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो ट्रीटमेंट प्लांट हा या कारखान्यानं बसवला। हा प्लांट बसवण्याची गरज काय पडली आणि हा प्लांट बसवण्यापूर्वीची काय परिस्थिती होती आणि आताची काय परिस्थिती आहे थोडक्यात सांगा। हा प्लांट आम्ही 2 वर्षापूर्वी बसवला। तर हा प्लांट बसवण्यापूर्वी हे पाणी आम्ही स्प्रे पॉन्ड ट्रीटमेंट पाणी आम्ही पूर्ण शेतील देत होतो। तर ते शेतील देताना आम्हाला पाईपलाईन चोकअप होणं किंवा इतर काही अडचणी आम्हाला येत होत्या पूर्वी। ह्या सगळ्या अडचणीचा विचार करता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरुणाना लाड यांना पाणी या विषयाबद्दल प्रचंड आस्था आणि त्यांचे अभ्यास आहे त्यांचा, त्यामुळे त्यांनी हा आपल्याला विषय म्हणजे ह्या अडचणीवरती आपल्याला सोडवणूक करायची असा त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्यानुसार आम्ही 2 वर्षापूर्वी हा प्लांट डिझाईन आणि इरेक्शन कमिशनिंग चालू केला। गत 2 अंगापासून आम्ही हा प्लांट चालवतो। हा प्लांट चालवताना ज्या अडचणी होत्या ह्या सगळ्या अडचणी आमच्या हा प्लांट चालू झाल्यापासून सुटलेल्या आहेत किंवा संपलेल्या असं मला वाटते। कारण हा आम्ही गेल्या 2 वर्षातला आमचा जो अनुभव बघितला की स्प्रे पॉन्ड ट्रीटमेंट प्लांटचा सीओडी इतर ठिकाणचा पण आम्ही अनुभव बघितले, पण आमचा अनुभव आज गत हंगामामध्ये आम्ही मिटकॉन कन्सल्टन्सीला आम्ही ऑपरेशन मेंटेनन्सचं काम दिलं होतं। तर ह्या हंगामामध्ये आमचा सीओडी आउटलेट सीओडी 50 पेक्षा वाढलेला नाही, 50च्या खाली, जो की रॉ वॉटर क्वालिटीच्या पेक्षा चांगलं पाणी आम्हाला त्यामध्ये मिळालं होतं। त्यामुळे हा पाण्याचा आम्ही परत गेल्या ह्या हंगामापासून पुनर्वापर पण आम्ही चालू केला की जवळपास 700 ते 800 MQ पाणी म्हणजे 7 ते 8 लाख लिटर प्रतिदिन पाणी आम्ही हे पुनर्वापर केलेलं आहे गेले एक 25% हंगामामध्ये। तुम्ही दुसऱ्या प्लांट बद्दल विचारतो, कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट ऊसातील अतिरिक्त जे पाणी निघतं त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी हा प्लांट बसवला गेलेला आहे। तर हा प्लांट बसवण्यापूर्वीची काय परिस्थिती होती आणि आताची काय परिस्थिती आहे? हा प्लांट सुद्धा आम्ही त्या दरम्यानच बसवला। हा दोन्ही प्लांट आम्ही एकाच वेळी उभारणी केली त्यांची की पाणी वापर कमी कसा करता येईल याबद्दल आमचे आदरणीय आमदार अरुणाला लाड साहेब आणि विद्यमान चेअरमन शरदभाऊ लाड यांना बऱ्याच ह्या गोष्टी कमी करायच्या होत्या की पाण्याचा पुनर्वापर केला तर नदीचं पाणी आपल्याला कमीत कमी वापरता येईल किंवा कमी करता येईल, जेणेकरून आपल्याला शासनाला जे बिल द्यावे लागतात। तर हा प्लांट आम्ही 2000 क्युबिक मीटर पर डे साठी आम्ही डिझाईन करून उभारणी केली त्याची। सध्या आम्ही साधारणतः 14 ते 15 लाख लिटर पाणी त्यामध्ये ट्रीट करतो। पूर्वी आम्ही पाणी हे फक्त कुलिंग करून आत वापरत होतो, त्यामुळे जे आतले फिल्टर वगैरे असतील तर ते चोकअप होण्यासारखे प्रकार पूर्वी व्हायचे, पण हा प्रकल्प झाल्यापासून आतलं हे अतिशय शुद्ध पाणी त्याला मिळतंय, जे नदीपेक्षा पण त्याची क्वालिटी चांगली म्हणता येईल इतकं पाणी शुद्धीकरण झालेलं आहे त्याचं। आणि हे पाणी पुनर्वापर आम्ही करतो साधारणतः 14 ते 15 लाख लिटर पाणी प्रतिदिन आणि स्प्रे पॉन्डचे साधारणतः एक 7 ते 8 लाख लिटर पाणी एवढे आम्हाला पुनर्वापरासाठी उपलब्ध झाले। त्यामुळे आमच्या जवळपास सीझन मधले 25 ते 30 लाख रुपयाचे जे शासनाचे रॉ वॉटरचे चार्जेस होते किंवा जे बिल होती ती कमी झाली असा अनुभव आहे। आणि ह्या व्यतिरिक्त पुढचा अनुभव असा आहे की हे पाणी आम्ही जे बाहेर टाकत होतो इरिगेशनसाठी शेतीसाठी देत होतो तर ते शेतीसाठी देण्याचं प्रमाण पण आमचं पाण्याचं कमी झालं। ओके, म्हणजे कारखान्यानं दुहेरी फायदा घेतला, एक तर पाण्यातनं पैसा निर्मिती आणि पाणी डिस्पोज करण्याचं जे काही अडचणी होत्या त्या सुद्धा आम्ही सगळ्या सोल्युशन मिळालं त्यांना। मला थोडक्यात प्लांट बद्दल जर माहिती दिली ते कुठल्या प्रक्रिया आपण त्या पाण्यावरती करतात, स्प्रे पॉन्ड ओव्हरफ्लो ट्रीटमेंट आणि कंडेन्सेट वरती, तर बरोबर। आता प्लांट आमचा रनिंग कंडिशन मध्येच आहे। जर आपण ते साईटवर जाऊन जर बघितलं तर ते अधिक स्पष्ट होईल असं वाटतं। आपण साईटवरती जाऊन त्याची माहिती घेऊ। ओके।